हाय एव्हरीवन. मागच्या पाठात आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरांचे गुणधर्म पाहिले. दोन भिन्न त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपण काढले. जर पाया उंची भिन्न असेल तर पाया उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर असतात. जर समजा पाया समान असेल तर संगत उंचीच्या प्रमाणात त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर असतात. जर उंची समान असेल तर संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर असतात. आणि जर दोन्ही समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एकास एक असते असं आपण पाहिलं. आता त्या गुणधर्मांचा थोडासा सराव आपल्याला या कृतीमधनं करायचा. या ठिकाणी काय म्हटलंय, खालील रेखांना चौकटी पूर्ण करा. अशा 4 चौकटी भरायला असतील तर 2 गुणांचा एक प्रश्न परीक्षेमध्ये असतो. या ठिकाणी काय दिलंय बघा, त्रिकोण एबीसी. आपण त्रिकोण एबीसी पहिल्यांदा पाहूया. त्रिकोण ए बी आणि सी. ओके, याच्यामध्ये त्रिकोण एबीसी मध्ये हा बीसी नावाचा पाया आहे. एवढा रेषाखंड सगळा पाया आहे आणि ही उंची आहे. लंब दाखवले तर उंची. आणि एपीक्यू नावाचा एक त्रिकोण दिलाय. एपीक्यू, ए पी आणि क्यू हा एवढाच आहे. याचा पाया बाकी पीक्यू आहे आणि उंची ए आर आहे. त्रिकोण एबीसी ची उंची पण रेख ए आर हीच आहे आणि त्रिकोण एपीक्यू ची उंची देखील रेख ए आर आहे. कारण हा दोघांचा पाया एकाच रेषेवर आहे आणि ए हा शिरोबिंदू सामायिक आहे आणि इथून हा लंब काढला. दोघांची उंची सारखी आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण आता कसं लिहिणार, पाया गुणिले उंची. पाया म्हणजे काय, याचा या पहिल्याचा पाया काय आहे बीसी गुणिले उंची काय आहे ए आर. पुन्हा त्रिकोण एपीक्यूचा क्षेत्रफळ बघा, एपीक्यू पाया काय आहे पी क्यू आणि उंची काय आहे ए आर. पण ए आर ही उंची दोघांच्या मध्ये सामायिक आहे म्हणून ही गेली, कारण समान उंचीचे दोन्ही त्रिकोण आहे. म्हणून बीसी भागिले पी क्यू. त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ आणि त्रिकोण एपीक्यू चे क्षेत्रफळ या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे आहे. कारण त्यांची उंची समान आहे, सामायिक पण आहे. एवढं भरलं की 2 मार्कांचं झालं. This is the activity in which the ratio of triangle ABC and triangle PQR we are going to find out. Here BC is the base of the triangle ABC while PQ is the base of triangle APQ and AR is a common height. So first of all we are writing area of triangle ABC by area of triangle APQ is equal to BC into AR, that is base into height, base into height. So height is the common, that is the same, this common because it is common here in these 2 triangles. So AR cancel to AR and only the remaining part is a BC by PQ. That is the ratio of these 2 triangles is in proportion of ratio of their bases. या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या गुणोत्तरा एवढे आहे कारण उंची समान आहे. या दुसऱ्या त्रिकोणांमध्ये बघा, एरिया ऑफ ट्रायंगल LMN. नाउ वेर इज LMN? कुठे LMN बघा, LMN. दिस इज द आउटर मोस्ट ट्रायंगल. हा बाहेरचा ट्रायंगल त्रिकोण. एरिया ऑफ ट्रायंगल DMN, दॅट इज द इंटरवल. हा आतला ट्रायंगल. नाउ इन दिस 2 ट्रायंगल्स, या दोन्ही ट्रायंगल मध्ये MN इज द कॉमन बेस. या दोघांच्या मध्ये MN ही सामायिक पाया आहे, सामायिक पाया आहे. परंतु या LMN ची उंची, हाइट ऑफ दिस LMN इज अ LP while height of this DMN is a DP. Here once again these 2 triangles having a common base and different heights. या दोघांच्या मध्ये सामायिक पाया परंतु उंची भिन्न आहे, उंची असमान आहे. आणि उंची असमान असेल तर संगत पायांच्या प्रमाणात. मग आपण पहिला दिली ना,
पहिल्यांदा पाया गुणिले उंची, याची पाया गुणिले उंची, काय पाया आहे एम आहे, गुणिले उंची काय आहे LP, याचा पाया काय परत याचा पण एम येण्याचा आहे, पण उंची काय याची DQ, पाया समान, बेस इज अ कॉमन, सो बेस कॅन्सल टू बेस, रिमेनिंग पार्ट इज LP अपॉन DQ, उंची भागिले उंची, हाइट अपॉन हाइट. So the ratio of these two triangle, ratio of areas of these two triangle is in the proportion of ratio of their corresponding heights. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचींच्या गुणोत्तरांच्या प्रमाणात आहे किंवा संगत उंचींच्या गुणोत्तरा एवढे आहे. या त्रिकोणामध्ये बघा हा C हा बिंदू आहे, शिरोबिंदू C आहे, बरोबर. त्रिकोण आहे त्रिकोण ABC, याच्यामध्ये M हा बिंदू या AB चा मध्यबिंदू आहे, AB या पायाचा मध्यबिंदू आहे. जर समोरील शिरोबिंदूतून या बाजूवरच्या मध्यबिंदूवर जर रेषा काढली असेल तर या CM ला आपण काय म्हणतो मध्यगा म्हणणार. म्हणून ते बिंदू M हा रेखा AB चा मध्यबिंदू, CM ही रेखा ABC ची मध्यगा आहे. आता यांच्यामध्ये AMC नावाचा एक त्रिकोण घ्या, AMC नावाचा त्रिकोण, ओके, आणि BMC नावाचा एक त्रिकोण घ्या. या दोघांची हाईट कुठे असेल तर या C या शिरोबिंदूतून याच्यावर काढलेली हाईट ही उंची असणार आहे. समजा याला आपण P म्हणूया, CP. ही CP नावाची उंची या त्रिकोणाची उंची तीच आहे, कारण उंची ही नेहमी समोरच्या शिरोबिंदूतून पायावर काढलेला शिरोलंब असतो. इथे हा शिरोलंब इथे काढता येतो, याचा पाया आम्ही थोडासा पुढे वाढवला, इथे याची उंची मिळणार आहे. BMC ची उंची पण हीच आहे आणि AMC ची उंची पण हीच आहे, तर या दोघांच्या मध्ये उंची समान आहे. आणि पाया, तर पाया हा बघा, पाया हा AM या त्रिकोणाचा पाया आहे AMC चा, आणि BM हा या त्रिकोणाचा पाया आहे BMC चा. पण हे दोघे जण सारखे आहेत, कारण M हा मध्यबिंदू म्हणजे हा पाया आणि हा पाया सारखा आहे. याचा अर्थ या त्रिकोणामध्ये उंची पण समान आहे आणि पाया पण समान आहे. मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर तिसरा नियम, एकाच एक प्रमाणात. पण आपण लिहूया काय असणार आहे, क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे या ठिकाणी उंची समान पाया समान, बरोबर आहे, म्हणून 1/1 आहे. हा पुढचा लिहायची काही गरज नाही, बरोबर आहे. म्हणजे आपण काय म्हणणार, कारण काय लिहिणार, पाया उंची दोन्ही समान आहे, पाया उंची समान, पाया व उंची समान आहे. आणि म्हणून क्षेत्रफळाचे गुणोत्तर इथे पुसूया आपण, 1:1 एवढे आहे. Height and base of these two triangle is same, because in this triangle AMC, CP is a height, while in BMC, CP is height, because the perpendicular drawn from the vertex C on a base AB is the same or common. So the height of these two triangles is same, while base is AM, base is MB. These two segments are congruent because M is the midpoint of this AB. Therefore, in these two triangle, base and height are same. So the area of this ratio of area of these two triangle is a 1:1. That is 1:1. पाया उंची समान. आता पान क्रमांक 5 आणि 6 वर, पुस्तकातल्या पान क्रमांक 5 आणि 6 वरती सराव संच क्रमांक 1 यातलं पहिलं उदाहरण आहे. पहिल्या त्रिकोणाचा पाया 9 सेंटीमीटर आणि उंची 5 सेंटीमीटर आहे, आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 सेंटीमीटर आणि उंची 6 सेंटीमीटर आहे. तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. दोन्ही त्रिकोणाचा संगत पाया आणि संगत उंची, याचा संगत पाया 9-10, यांच्या संगत उंची 5-6, दोन्हीही असमान आहे. आणि असमान असतील तर मग या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया गुणिले उंचीच्या प्रमाणात. बघा इथे काय होतं, उंची समान होती, इथं पाया समान होता, इथं दोन्ही समान होते, इथं काय समान आहे,
तर पाया उंची दोन्ही असमान आहेत, म्हणजे बरोबर चौथा नियम पण आला. म्हणून पाया गुणिले उंची भागिले पाया याच्या पाया गुणिले उंचीचं गुणाकार काढायचा आणि त्याचं गुणोत्तर याच्या पाया गुणिले उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणात मांडायचं. म्हणजे बेस अँड हाईट ऑफ these both triangles are different, so area of ratio of area of these two triangles is in proportion of the product of base and height. Base and height. So base is a BC into AD of the first triangle, while QR into PS of the second triangle. Base into height, base into height. Now I am going to multiply this. यांच्या किमती घालतो मी. याचा पाया 9, उंची 5. पाया 10, उंची 6. 5 याला भाग केला. 5 1 5, 5 2 10. 5 1 5, 5 2 10. So 9 1 9, 9 1 9. 2 6 12. परत हे दोघे जर एक कोणाचे मल्टिपल आहेत, 3 चे मल्टिपल आहेत, 3 च्या पाड्यातले. 3 त्रिक 3 त्रिक 3 चौक. 3 3 जा 3 4 जा. 3:4 is the ratio of areas of these two triangles. आणि म्हणून त्रिकोण एबीसी छेद त्रिकोण पीक्यूआर बरोबर 3/4 म्हणजे 3/4. आता या त्रिकोणामध्ये बाकी काय बघा, एबी नावाचा पाया सामायिक आहे. मग याची उंची आहे बीसी आणि याची उंची आहे एडी. पाया सामायिक आहे म्हणून इथे बघा उंची भागिले उंची म्हणजे बीसी भागिले एडी, कारण लिहिले सामायिक पाया. एबी नावाचा पाया सामायिक आहे. मग बीसी ची लांबी किती आहे, 4 भागिले 8, 4/8. सो 4 1 जा 4, 4 2 जा 8, 1/2. दॅट इज 1:2. दुसरं उदाहरण झालं. बाळांनो याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही घ्यायचा आणि हे वहीवर लिहून घ्यायचं, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा अभ्यास करायला ते मिळेल. जर आठवले तर पुन्हा पुन्हा लेक्चर पहा. हे पहा, शिक्षण थांबणार नाही, शिकवणं थांबणार नाही, तुम्ही थांबायचं नाही, तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायची. तुम्हाला येणाऱ्या अडचणी तुम्ही आमच्यावर विचारत राहा, आम्हाला कळवत राहा, कमेंट्स करत राहा. आम्ही ते निश्चितपणे सोडू. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पान क्रमांक 6 वरील हे तिसरं उदाहरण आहे 1.1 मधलं. याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, हा एक त्रिकोण दिलाय. त्रिकोण PQR नावाचा एक त्रिकोण दिलाय आणि या त्रिकोणामध्ये दोन्ही भिन्न पाया उंची, दोन भिन्न एकाच त्रिकोणाच्या पाया उंची वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन दाखवले. बघा पहिल्यांदा असा त्रिकोण जर आपण घेतला तर त्याचा एक पाया PR आहे आणि उंची QT आहे. असा ही उंची आणि हा पाया असा त्रिकोण घेतला. तोच त्रिकोण असा उभा घेतला तर त्याचा पाया RQ आणि उंची PS आहे. म्हणजे त्रिकोण PQR मध्ये पाया PR तेव्हा उंची QT होईल. पाया PR असेल तर उंची QT होईल, कारण Q मधनं याच्यावर लंब टाकलेला आहे. पाया जर RQ घेतला तर उंची PS होईल, कारण समोरच्या बिंदूतून शिरोबिंदूतून लंब काढला. सो इन दिस ट्रायंगल, in triangle PQR, we can take base and height by two ways. That is, whether you are taking PR as a base, then QT is a height. While as you taking RQ as a base, then PS is a height. आता यांच्या पाया आणि उंची भिन्न पद्धतीने घेतल्या आहेत म्हणून क्षेत्रफळाचं गुणोत्तर पाया उंची भिन्न आहे म्हटलं पाया गुणिले उंचीच्या प्रमाणात. त्रिकोण एकच आहे म्हणून त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ तोच त्रिकोण आहे. पण मांडताना एकदा PR गुणिले QT हा पाया उंची घ्यायचा आणि एकदा RQ गुणिले PS हा पाया उंची घ्यायचा. आता हा त्रिकोण एकच असल्यामुळे त्याचा रेषो 1/1 येणार आहे. मग आपण PR ची किंमत भरली 12, QT ची किंमत घातली. QT ची किंमत आपल्याला काढायची. RQ ची किंमत 6 गुणिले 6, PS ची किंमत 6 दुणे म्हणजे काय झालं 2 गुणिले QT भागिले 6. पुन्हा 2 भाग लागलाय. 2
त्रिक 6 म्हणजे बेत्रिक 6 म्हणून 3 चालला. म्हणजे काय झालं 1/1 याचा रेशो 1/1च आहे. क्यूटी भागिले 3 म्हणून तिरका गुणाकार केला 1 गुणिले क्यूटी 1 गुणिले क्यूटी आणि 1 गुणिले 3 तिरका गुणाकार म्हणजे क्यूटी बरोबर 3 1. So in triangle PQR base and height are taken by 2 different ways. That's why the ratio of the areas of PQR you can write in proportion of base into height. So therefore area of triangle PQR by area of triangle PQR is equal to first way, that is PR into QT, where PR is a base, QT is a height, is to RQ into PS. So base into height into base into height. So 12 into QT, 6 into 6, 6 2s are, so 2 into QT, 2 into QT and 1 into 6, that is 2 3s are 6. So 1 upon 1 is equal to QT by 3. So 3 into 1 is equal to QT, QT is equal to 3 units. Now fifth example, चौथं एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं सराव म्हणून. एक उदाहरण तुम्हाला करायला दिलं. या चौथ्या उदाहरणामध्ये आपल्याला हे रेशो कंप्लीट करायचे. खाली गुणोत्तर लिहा. राईट द फॉलोइंग रेशोज. एरिया ऑफ ट्रायंगल PQB, कुठे PQB बघा, PQB हा ट्रायंगल आहे. या ट्रायंगल मध्ये बेस आहे BQ आणि हाईट आहे PQ, बरोबर आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल PBC, कुठे PBC हा संपूर्ण ट्रायंगल दिसतो, म्हणजे हा ट्रायंगल आहे PBC. याच्यामध्ये दोघांची हाईट PQE हाईट समान आहे. या त्रिकोणाची पण उंची PQच आहे आणि या संपूर्ण मोठ्या त्रिकोणाची उंची पण PQच आहे, म्हणजे उंची समान आहे. म्हणजे क्षेत्रफळांची गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात असते. मग इथं लिहितो मी उंची समान म्हणून पायांच्या प्रमाणात. मग पाया याचा काय पाया बघा बरं. बेस ऑफ PQB इज BQ and base of PBC is equal to BC. So BQ upon BC, BQ छेद BC पायांच्या प्रमाणात. पण पाया पहिल्याचा पाया BQ, दुसऱ्याचा पाया BC. आता त्रिकोण PBC म्हणजे हा मोठा त्रिकोण छेद त्रिकोण ABC. आता यांच्यामध्ये BC पाया सामायिक आहे, म्हणजे पाया BC पाया समान किंवा सामायिक. पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात. मग याची उंची काय बघा बरं, याची PQ आणि या संपूर्णची उंची AD. शिरोबिंदूतून काढलेला लंब बघायचा, शिरोबिंदूतून पायावर काढलेला लंब बघायचा, काटकोणाची खूण बघायची AD. आता त्रिकोण ABC हा मोठा त्रिकोण, त्याचं कोणाशी गुणोत्तर मांडायचे ADC. कुठे ADC बघा बरं, आपण त्याला एक मार्क करूया. ADC हा छोटा त्रिकोण इकडे. या छोट्या त्रिकोणाच्या संपूर्ण मोठ्या त्रिकोणाशी असलेलं क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं. मग आता मला सांगा, ABC या त्रिकोणामध्ये पाया आहे BC आणि उंची आहे AD, आणि ADC या त्रिकोणामध्ये पाया आहे DC आणि उंची आहे AD, म्हणजे उंची समान आहे, सामायिक आहे. आपण इथे लिहूया उंची AD सामायिक, उंची AD सामायिक. म्हणजे क्षेत्रफळाचं गुणोत्तर पायाच्या प्रमाणात. मग ABCचा पाया कुठला आहे, ABCचा पाया आहे BC आणि ADCचा पाया आहे DC. आता त्रिकोण ADC, पुढे त्रिकोण ADC हा त्रिकोण ADC आणि PQC म्हणजे हा, बरोबर आहे. यांच्यामध्ये ADCचा पाया DC आहे
आणि उंची एडी आहे. आणि पीक्यूसीचा पाया क्यूसी आहे आणि उंची पीक्यू आहे. म्हणजे पाया उंची दोन्ही भिन्न आहे. पाया उंची दोन्ही भिन्न असतील तर काय करणार, दोघांच्या गुणाकाराच्या प्रमाणात. म्हणजे कसं लिहिणार, एडीसीचा पाया गुणिले उंची. कोण आहे पाया, एडीसीचा पाया डीसी गुणिले उंची आहे एडी. आणि पीक्यूसीचा पण पाया गुणिले उंची म्हणजे क्यूसी गुणिले पीक्यू. आणि त्या काय देणार, पाया व उंची दोन्ही असमान म्हणून क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात. ओके मुलांनो, हे सगळी उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. त्यानंतर त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला जर अडचण आली तर कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा, मला त्या कळतील. व्हिडिओ दोनदा बघा, पुस्तकात नीट समजून घ्या. आणि मग जर तुम्हाला काही क्वेश्चन आलाच तर प्रश्न आला तर तुम्ही मला विचारा. सेमी इंग्लिशच्या मुलांनी मी काही भाषा इंग्लिशमध्ये कंटेंट समजून दिलाय, कारण अ ब क तिन्ही वर्गाच्या मुलांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे. तिन्ही वर्गाच्या मुलांनी त्याच्यावर अभ्यास करायचा आहे. पुस्तकातली उदाहरणं जवळजवळ सगळी सोडून दिलेली आहेत, ऍक्टिव्हिटी सगळ्या सोडून दिलेल्या आहेत. उद्या आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाला सुरुवात करणार आहोत. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, 3 समांतर रेषांच्या आंतरछेदांचा गुणधर्म, त्यानंतर त्रिकोणाच्या कोनद्विभाजकाचा गुणधर्म आणि मग 1.2. आजचा हा जो भाग आहे म्हणजे कालचा आणि आजचा भाग, याच्यावर 2 गुणांचे प्रश्न असतात. तर हा 2 गुणांचा नीट अभ्यास करायचा. 40 पैकी 2 गुणांचे निश्चितपणे प्रश्न असतात. तर उद्याच्या भागासाठी तयारी करा. उद्याचा भागही पहा, आजचा भागही व्यवस्थित पाहून घ्या. सगळी उदाहरणं नीट पहा, पुन्हा पहा. आणि काही शंका असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट केल्या तरी चालतील. धन्यवाद. सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. शंका आलेल्या मला विचारायच्या.